नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय हे बघणार आहोत. प्रमेय आहे, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते हे सिद्ध करा. या अगोदर आपण दोन त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म पाहिलेले आहेत. आता आणखी एक गुणधर्म आपल्याला बघायचा आहे. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं हे आपण शिकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आकृती काढायची आहे, पक्ष, साध्य आणि सिद्धता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर प्रमेय जर दिलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तर आपल्याला सुरुवातीला आकृती काढावं लागेल. तर इथे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपल्याला पक्षामध्ये किंवा जरमध्ये सांगितलेलं आहे. इथे क्षेत्रफळ दाखवण्यासाठी त्यांची पाया आणि उंची माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून इथे शिरोबिंदू ए मधून बी सीवर लंब टाकलेला आहे. इथे ए डी लंब बी सी, त्याचप्रमाणे पी एस लंब क्यू आर. तर हे आपण पक्षामध्ये घेणार आहोत. आता साध्य काय आहे, तर त्यांची क्षेत्रफळे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या प्रमाणात. तर आपल्याला त्यांच्या संगत भुजा कशा आहेत हे आपल्याला माहितीच आहे. याच्या अगोदर आपण समरूपता शिकलेलो आहोत. ते एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर. आता ए बी ही पहिली दोन अक्षरे घेतली तर इथे पहिली दोन अक्षरं पी क्यू. तर ए बीचा वर्ग आणि पी क्यूचा वर्ग. तर ह्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात, किंवा बी सी दुसरं तिसरं आणि दुसरं तिसरं. तर बी सी वर्ग आणि क्यू आर वर्ग असं तुम्हाला दाखवायला लागेल, किंवा पहिलं तिसरं आणि पहिलं तिसरं. तर ए सी वर्ग आणि पी आर वर्ग यांचा भागाकार सारखा आहे असं दाखवायला लागेल. तर साध्य आहे एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद पी आर वर्ग. आता ह्या तीन सिद्धता आपल्याला दाखवण्याऐवजी आपण एक कोणतीही सिद्धता इथे दाखवू शकतो. त्याच पद्धतीने बाकीच्या सिद्धता सिद्ध करता येईल असं आपण म्हणू शकतो. आता यापैकी आपण हा बी सी वर्ग आणि क्यू आर वर्ग हा जो मधला भाग आहे, तर इथं पाया आपण बी सी घेतलेला आहे आणि क्यू आर म्हणून हे येऊ शकतं पहिलं. आणि ह्याच पद्धतीने आपण ह्या बाकीच्या गोष्टीसुद्धा सिद्ध झाल्यात असं दाखवू शकतो. तर ह्या सेम सिद्धता आहेत. तर त्यातली एक कोणतीही आपल्याला सिद्धता सिद्ध करायची आहे. ही सिद्धता लक्षात ठेवण्यासाठी ह्या सिद्धतेचे हे 3 पॉईंट आहेत. तर ह्या 3 पॉईंटच्या आधारे तुम्ही ही सिद्धता लक्षात ठेवली तर तुमच्या जास्त कालावधीसाठी ती लक्षात राहू शकते आणि परीक्षेच्या वेळेस तुम्ही गडबडून जाणार नाही. तर ह्या स्टेप काय आहेत तर त्या पहिल्या बघूया. तर पहिली स्टेप बघूया आपण. तर सुरुवातीला आपण म्हणूया सिद्धता. तर ह्या सिद्धतेसाठी आपण ही पहिली स्टेप लक्षात ठेवूया. तर ह्या पहिल्या स्टेपमध्ये हे जे दोन त्रिकोण आहेत ते दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत आपल्याला पक्षामध्ये. तर इथं म्हणूया त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण दिलेले आहेत. पी क्यू आर हे पक्षामध्ये दिलेलं आहे. जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात असतात. म्हणून इथे याच्या बाजू प्रमाणात घेऊया आपण. तर इथे ए बी पहिलं दुसरं छेद पी क्यू बरोबर दुसरं तिसरं बी सी छेद क्यू आर बरोबर पहिलं तिसरं ए सी छेद पी आर. तर इथे एक नंबर म्हणूया आपण. इथे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू
समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात किंवा बाजू प्रमाणात, एवढं थोडक्यात लिहिलं तरी चालतं. इथे विधान क्रमांक 1 झालेला आहे. त्याच पद्धतीने जर हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्याचे उरलेले संगत घटक म्हणजे उरलेले जे कोन आहेत ते सुद्धा इथे एकरूप असतील. पण आपल्याला जे पुढे लागणार आहे त्यामध्ये बी आणि क्यू हे कोन एकरूप असणार आहे. इथं म्हणूया कोन बी एकरूप कोन क्यू, याला विधान क्रमांक 2 म्हणूया. तर इथे संगत कोन एकरूप. जेव्हा दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत तर त्याच्या बाजू प्रमाणात आणि उरलेले कोन, पण त्यापैकी आपल्याला सगळेच कोन नको आहे, तर इथे बी कोन आणि क्यू कोन हा एकरूप घेतलेला आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या स्टेपकडे. ते मूळ आकृतीमध्ये इथे ए बी डी आणि दुसरा त्रिकोण आहे पी क्यू एस. तर पी क्यू एस ह्या दोन त्रिकोण जे अलीकडचे आहेत ते घेतले. आता ह्या दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण इथं म्हणावं लागेल त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण पी एस क्यू मध्ये. आता हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. तर हे दोन त्रिकोण कशा प्रकारे समरूप दाखवायचे आहेत, तर इथं म्हणूया कोन यामध्ये बी आणि क्यू, कोन बी एकरूप कोन क्यू. तर इथे विधान 2 वरून, विधान 2 मध्ये दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून तो इथे घेतलेला आहे, तो इथं वापरायचा आहे. आता इथे 90 अंशाचा जो कोन आहे ए डी बी तो घेऊया आपण. तर इथे म्हणूया कोन ए डी बी हा एकरूप आहे कोन पी एस क्यू. तर याला प्रत्येकी 90 अंश किंवा काटकोन म्हटले तरी चालेल. तर हे 90 अंशाचे आहेत कोन आणि हा कोन जो आहे तो आपण विधान 2 मधून घेतलेला आहे. मग आता इथे एकास एक संगती लावा. इथे आपण या ए कडून 90 कडून ह्या कोणाकडे जाऊया, तसं इथे असं जावं लागेल. मग इथे एकास एक संगतीनुसार त्रिकोण ए डी बी हा समरूप आहे त्रिकोण पी एस क्यू. तर कोणती कसोटी आहे, तर इथे को समरूप कसोटीने. तर को समरूप कसोटीने दोन त्रिकोण समरूप झाले. आता जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात असणारे, म्हणून इथे एडी छेद पहिलं दुसरं पी एस, त्यानंतर दुसरं तिसरं बी डी म्हणा किंवा डी बी म्हणा. तर इथे काही म्हणू शकता तुम्ही, बी डी छेद एस क्यू. त्याचप्रमाणे पहिलं तिसरं तर ए बी छेद पी क्यू, याला विधान क्रमांक 3. तर इथे म्हणूया आपण बाजू प्रमाणात. तर समरूप त्रिकोण असतील तर बाजू प्रमाणात येतील. आता जर विधान 1 मध्ये आणि विधान 3 मध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येईल, तर इथे ए बी छेद पी क्यू याचं जे गुणोत्तर आहे ते इथं सुद्धा आहे. ए बी छेद पी क्यू याचं गुणोत्तर त्रिकोणाच्या पायांबरोबर आहे. म्हणजे बी सी आणि क्यू हा त्रिकोणांचा पाया होता आणि ए बी छेद पी क्यू याचं गुणोत्तर हे त्रिकोणाच्या उंची बरोबर आहे, म्हणजे ए डी छेद पी एस. तर यावरून तुम्ही हे सगळे एकत्र घेऊ शकता. पण आपल्याला आवश्यकतेनुसार आपण एवढंच घेऊया. काय आवश्यकता आपल्याला, तर हे बाकीचे बी आहेत सारखेच, पण इथे ए बी छेद
पी क्यू याचं गुणोत्तर पायाबरोबर म्हणजे बी सी छेद क्यू आर आणि तेवढंच गुणोत्तर उंचीबरोबर सुद्धा आहे ए डी छेद पी एस. तर ह्याला विधान क्रमांक 4 म्हणा. तर विधान 1 आणि 3 वरून हे बाकीचे बी घेऊ शकतो, पण आपल्याला त्याची काही गरज नाही. तर इथे पाया बरोबर आणि उंची बरोबर ए बी छेद पी क्यूचं गुणोत्तर आहे हे घेतलं आपण. तर आपण जे अगोदर त्रिकोण क्षेत्रफळांचे गुणोत्तर शिकलेलो आहोत. तर एरिया त्रिकोण हा तिसरा जो पॉईंट आहे तो लक्षात ठेवा. ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर. तर ह्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे कशी असणार आहे, आपण अगोदर जो गुणधर्म क्षेत्रफळाचा शिकलेलो आहोत. तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या इतकी असते. तर पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे बी सी, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे क्यू आर, पहिल्या त्रिकोणाची उंची आहे ए डी आणि पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे बी सी छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे क्यू आर, पहिल्या त्रिकोणाची उंची ए डी, दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे पी एस. आता इथे हे आपण कशावरून मांडलेलं आहे, तर दोन त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म वापरला. पण यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात दाखवायचे आहेत. त्यासाठी ह्या पुढची स्टेप लक्षात ठेवा. तर इथे हा जो ए बी छेद पी क्यू आहे तो बी सी छेद क्यू आर इतका आहे आणि छेद ए डी छेद पी एस इतका आहे. मग इथे ए डी छेद पी एस याचं गुणोत्तर इथे ए डी छेद पी एस याचं गुणोत्तर बी सी छेद क्यू आर इतके आहे. तर आपण या ए डी छेद पी एस च्या ऐवजी बी सी छेद क्यू आर घेऊ शकतो. तर तेच आपल्याला करायचं आहे. तर इथं म्हणायचं बी सी छेद क्यू आर. इथे ए डी छेद पी एस हे उंचीचं गुणोत्तर काढून इथे परत पायाचं गुणोत्तर त्याबरोबर टाकायचं आहे. इथं बी सी छेद क्यू आर. तर इथे विधान 4 वरून तर इथे बी सी गुणिले बी सी, बी सीचा वर्ग येईल आणि क्यू आर गुणिले क्यू आर, तर क्यू आरचा वर्ग. साध्यामध्ये एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग या तीनपैकी एक आपण सिद्ध करून दाखवलेला आहे. याच पद्धतीने तुम्हाला ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग हे जर सिद्ध करायचं असेल तर ए बी हा पाया घ्यावा लागेल आणि पी क्यू हा पाया घ्यावा लागेल. तर त्यांच्यावर उंची टाकून मग हे सिद्ध होईल. आता आपण पाया बी सी आणि क्यू आर घेतलेला आहे म्हणून हे सिद्ध झालेलं आहे. तर इथे ह्या बाकीच्या सिद्धता सिद्ध करून दाखवायची गरज नाही. तर इथे म्हणायचं याच प्रकारे किंवा याच पद्धतीने एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद पी आर वर्ग हे सिद्ध करता येईल. आणि हे सगळं सिद्ध, हे सिद्ध